नमस्कार, मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही थंबनेल बघून आणि रांगोळी बघून समजूनच गेले असाल की आजचा व्हिडिओ आपला कशा संदर्भात आहे। तर मैत्रिणींनो, आता गुढीपाडवा येतोय। गुढीपाडवा म्हणजेच आपलं मराठी नववर्ष चालू होतंय। तर त्याच्या तयारीला सगळेच जण लागलेले आहेत। त्या दिवशी आपण गुढी उभारतो। छान आपलं जी संस्कृती आहे त्यानुसार मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक करून गुढीला नैवेद्य देत असतो। तर गुढी आपण उभारतो ती साडी लावून वगैरे, बांबू स्टिकला साडी लावतो। त्यानंतर कळस, फुलहार वगैरे असं घालून आपण छान अशी गुढी तयार करत असतो। तर आता गुढीचं एक नवीन व्हर्जन म्हणजेच एक नवीन अशी साडीची गुढी तयार करण्यात आलेली आहे। तर बरेचसे जण त्या साड्या घेत आहेत। मी पण गुढीची साडी तयार केलेली आहे आपल्या साडीपासून। तर त्या पण माझ्या भरपूर सेल झाल्या। सो थँक्यू सो मच, खूप छान प्रतिसाद मिळाला आहे मला त्या साडीसाठी पण। आणि तसंच आता हे जे बघतायत तुम्ही, ही गुढीची रांगोळी आहे, उलन मॅट रांगोळी। तर याला पण छान असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि कस्टमाइज ऑर्डर माझ्याकडून बायका करून घेत आहेत। आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी वेगवेगळ्या कलरमध्ये या गुढी तयार करून घेतलेल्या आहेत। खरं तर मी हा व्हिडिओ कालच टाकला होता, पण यूट्यूबचं म्युझिक देऊन लावलेली होती मी। व्हॉइस ओव्हर द्यायला मला वेळ नव्हता त्याच्यामुळे, पण काही कारणास्तव त्याला कॉपीराईट आली आणि मग तो व्हिडिओ मला डिलीट करावा लागला। कारण कॉपीराईट आली म्हणजे आपल्या चॅनलला प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून मग मी व्हिडिओ डिलीट केला आणि परत आज व्हॉइस ओव्हर देऊन तुमच्यासमोर मी हा प्रेझेंट केलेला आहे। तर बघू शकतात, छान असं ब्ल्यू, व्हाईट आणि डार्क ब्ल्यूचं कॉम्बिनेशन मी साडीला दिलेलं आहे। तर इथं मी खाली काठ जे असतात ना आपल्या साडीचे काठ, पदराची साडी असते, तर तसे काठ तयार करण्याचा मी इथं प्रयत्न करत आहे। छान असं ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन मी दिलेलं आहे। खूप सुंदर वाटते मैत्रिणींनो, साडी पूर्ण तयार झाल्यानंतर साडीचा लुकच वेगळा वाटतो। तर आता काठ तुमच्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता। तुम्हाला कशी बॉर्डर तयार करायची वगैरे किंवा कसे काठ तयार करायचे हे तुमच्यावर आहे। सो मी अशा पद्धतीने सिंपल, सोबर आणि अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसणारी अशी आपली ही साडी आणि गुढीची रांगोळी आपली तयार होऊन जाते। आता ही रांगोळी 1.5 फुटाची आहे। वरती जो कळस आहे तो साधारणतः 5 फुटाचा, 5 इंच, 5-5.5 इंच एवढी साईज आहे कळसाची। आणि कळस जे बघतात मैत्रिणींनो, कळसामध्ये तुम्हाला जो स्वस्तिक दिसतोय त्याची फिनिशिंग अजून दिलेली नाही। सो त्याच्यामुळे ते तसं दिसतंय। पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मी परत त्याच्यावर फिनिशिंग देणार आहे। सो अशा पद्धतीने तुम्हाला छान अशी बॉर्डर तयार करून घ्यायची आहे। आता कळसाचा कलर, पानांचा कलर हा एकच असणार आहे, फक्त साडीचा कलर चेंज होणार आहे। सो तुम्हाला ज्या कलरची साडी बनवायची त्या कलरची तुम्ही बनवू शकतात। अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशी आपली ही गुढीची साडी तयार होते किंवा पूर्ण गुढीची रांगोळी तयार होते। आणि जास्त काही वेळ लागत नाही, कारण याच्यात जास्त आपल्याला कलर कॉन्ट्रास्ट करायचा नाही आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला वेगळे कलर टाकायचे नाहीत। सिंगल कलर असला म्हणजे आपलं ते काम पटकन होऊन जातं। तर बघू शकता तिथं मी मध्ये पूर्ण ब्ल्यू कलर असा तयार करून घेतलेला आहे। आता अशा पद्धतीने आपली पूर्ण साडी तयार झालेली आहे। आता खाली जी बांबू स्टिक असते, आपण जे लावतो, ज्याच्यावर साडी वगैरे लावतो, ती स्टिक इथं तयार करते मी। तर इथं मी डार्क ब्राऊन कलर यूज केलेला आहे। सो अशा पद्धतीने तुम्ही पण तयार केली तर मैत्रिणींनो, घरच्या घरी तयार करून आज आपल्या गुढीपाडवा जो सण आहे त्याला एक नवीन रूप देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। रांगोळी वगैरे टाकतो, ते करतो, तर त्याच्याऐवजी आपण हे छान असं ठेवून जरी दिलं तरी एकदम अट्रॅक्टिव्ह आणि आपलं मेन दरवाजासमोर जर ठेवली ना तर खूप छान वाटते। आता इथे माझं मध्ये थोडासा कॅमेरा बंद असल्यामुळे बाकीचं शूट झालं नाही, पण बघा मी स्वस्तिक वगैरे छान असं फिनिशिंग करून घेतलेलं आहे। आणि साडीमध्ये छान असे छोटे छोटे जे जरीची डिझाईन असते, बुटीची डिझाईन असते, तशी बुटी मी इथं टाकून दिलेली आहे व्हाईट कलरमध्ये। सो त्याच्यामुळे अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर अशी गुढीची साडी तयार झालेली आहे। आता इथं एक्स्ट्राचं जे नॉन ओव्हन होतं ते मी कट करून घेतले आहे आणि मग फायनल रिझल्ट तुम्ही आता बघताच आहात। सो व्हिडिओ जर आवडत असेल मैत्रिणींनो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला नक्की सांगा की गुढी कशी तयार झालेली आहे। आणि ज्या मैत्रिणींनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्यायचं, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल। सो कशी वाटली गुढी नक्कीच मला कमेंट करून सांगा। तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला नंबरला मेसेज करायचा आहे, स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे। तुमच्या आवडीनुसार कलर करून मिळतील। बऱ्याच मैत्रिणींनी त्यांच्या आवडीनुसार कलर करून घेतलेले आहेत। सो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मैत्रिणींनो। सो फायनल लुक आपल्या गुढीचा असा दिसतो आहे, खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह अशी आहे। तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।